Welcome to our channel The Glam Jewelry Handmade Creation. तर आज आपण पाहणार आहोत लोटस नेकलेस. तर त्यासाठी लोटस लागणार आहेत, स्मॉल बीड्स लागणार आहेत गोल्डनचे, साईज 1 mm आणि 3 mm. आपली पक्कड लागणार आहे, 20 गेजची वायर लागणार आहे, गोंडा लागणार आहे आणि ऑफकोर्स जंप रिंग ही आपल्याला लागणार आहेत. तर चला आपण बनवायला सुरुवात करूया. तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये बनवून दाखवलेलं आहे की आधी आपण त्याचं लूप करणार आहोत. आपण बऱ्याचशाच व्हिडिओमध्ये लूप कसं करायचं ते आपण बघितलेलंच आहे. तर एक अगदी छोटंसं लूप बनवून घ्यायचं आहे. त्यानंतर मोठा बीड म्हणजे 3 mm किंवा 5 mm जसा तुम्हाला आवडेल तसा मोठा बीड घालून घ्यायचा आहे. त्यानंतर 10 स्मॉल बीड्स 1 mm चे घालायचे आहेत. एंडिंग आणि स्टार्टिंग आपण सेम करणार आहोत, म्हणजे की 10 बीड्सनी, हे लक्षात ठेवा. नंतर आपण लोटस घालणार आहोत. तर लोटस घातल्यानंतर जो मिडलचा जो पार्ट आहे त्यामध्ये आपण 7 1 mm चे गोल्डन बीड्स घालणार आहोत आणि त्यानंतरनं एक मोठा बीड घालणार आहोत गोल्डनचाच. त्यानंतरनं पुन्हा आपण 7 स्मॉल 1 mm चे गोल्डन बीड्स घालणार आहोत आणि पुन्हा लोटस. तर लोटस घालताना आपण लोटसच्या मिडल सेक्शनमधून आपण वायर पास करणार आहोत आणि लोटस त्यामध्ये अडकवणार आहोत. तर असंच आपण जवळजवळ 4 टाइम्स रिपीटेड करणार आहोत, म्हणजे आपण त्यामध्ये 5 लोटस घालणार आहोत. मिडलला येणार आहेत 4 आणि नंतरचा जो लास्ट आहे तो एंड अप करताना आपल्याला पुन्हा एकदा त्यामध्ये 10 गोल्डन बीड्स घालायचे आहेत 1 mm चे आणि नंतरनं एक मोठा बीड घालायचा आहे गोल्डनचा जवळजवळ 3 mm और 5 mm तुम्हाला जो हवा आहे त्या पद्धतीने तुम्ही तो घालू शकता. आणि पुन्हा आपण त्याला लूप बनवणार आहोत आणि ते लूप बनवल्यानंतर ना आपण आपला जवळजवळ नेकलेस रेडी झाला आहे. तर अजूनही तुम्हाला समजलं नसेल की कुठून नेमका घालायचा आहे, तर लोटसचे खालून 3 नंबरने आपण ॲडजस्ट करणार आहोत की ज्याने करून लोटस हा मिडलला आला पाहिजे, म्हणजे दिसताना गोल्डन मनी आणि लोटस जॉईन झाल्यासारखे दिसले पाहिजेत. तर हा अगदी साधा सोपा सुंदर असा हा नेकलेस आहे. करायला अगदी सोपा आहे, त्याला अजिबात वेळ लागत नाही. अगदी तुम्हाला कुठल्या कार्यक्रमाला जायचं आहे आणि जर तुम्ही तो बनवायला घेतला तरीही तो अगदी लगेच होण्यासारखा आहे. तर विशेष सांगायचं म्हणजे ह्या लोटसमध्ये मार्केटमध्ये खूप सारे कलर आलेले आहेत, अगदी येलो लोटसपासून ते पिंक लोटसपर्यंत. त्याच्यामुळं ते तुमच्या कुठल्याही आउटफिटवरती अगदी छान आणि सोबर असेल. ज्वेलरीचा पण हा वेगळाच खेळ असतो खरं सांगायचं झालं तर, की वेगवेगळे मणी पडलेले असतात, त्यांना गुंफून आपण एक सुंदर असा नेकलेस करत असतो. त्यावेळेस लागणारी आपली आवड, आपलं संयम आणि कलेबद्दलची आत्मीयता सगळ्यांच्या ज्वेलरी बनवण्याच्या इच्छेवरनं हे दिसत असते. तर गेल्या वेळेस मी तुम्हाला विचारलं होतं गेल्या व्हिडिओमध्ये की ज्वेलरी तुमच्यासाठी काय मॅटर करते, तर याची फक्त उज्ज्वला वाघ या ताईंनी छानसं उत्तर दिले की ज्वेलरी त्यांच्यासाठी मेडिटेशनचं काम करते. उज्ज्वला ताई, तुम्ही हा आमचा व्हिडिओ पाहत असाल तर असेच छान आमचे व्हिडिओ पाहत राहा आणि दिलेल्या तुमच्या छान उत्तराबद्दल आमचा चॅनल नेहमीच धन्यवाद असेल. तर तुम्हीही आपण गप्पा मारतच आहोत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा तुम्हाला ह्या व्हिडिओबद्दल काही शंका असतील किंवा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सुचवा. तर खूप साऱ्या कमेंट येत आहेत मला की प्रॉडक्टचे प्राईज कशी ठरवायची, ह्यावरती बऱ्याच जणांनी कमेंट्स केलेल्या आहेत. तर तुम्हालाही असं वाटत असेल की प्राईज कशी ठरवायची प्रोडक्टची, जर ह्याबद्दल काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. आपण नक्की नेक्स्ट व्हिडिओ हा त्याच्यावरती घेऊयात. तर आता बोलायचं म्हणलं तर तुम्हाला माहिती आहे का की आजचा प्रश्न असा आहे की तुम्हाला माहीत आहे का की ह्या ज्वेलरीला प्रॉपर एक नाव आहे आणि त्याचं नाव काय आहे. हे जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून मला नक्की कळवा. त्याचं नाव मी नक्की तुम्हाला पुढील भागात सांगेल आणि जर बरोबर उत्तर दिलं तर त्यांचंही आपण नक्कीच पुढील भागात कौतुक करूयात. तर भेटूया पुढच्या भागामध्ये अगदी सोप्या पद्धतीनं पुन्हा एकदा सोपासा छोटासा छानसा नेकलेस घेऊन. आणि
सगळ्यांनी मजेत राहावा, खुश राहा आणि खुश राहण्यासाठी ज्वेलरी बनवत राहा. आणि आमच्या चॅनलवरती आल्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा खूप सारं धन्यवाद. आणि हो, इयर स्टड बनवायचे म्हटलं तर अगदी सोपं आहे. तुम्ही एक ग्लू घ्या, स्टड घ्या, ग्लू लावा स्टडला आणि इयरिंग रेडी. एवढे सिंपल आपले इयरिंग बनवायचे आहेत. त्यामुळे इयरिंगबद्दल विशेष काही बोलण्यासारखं तर नक्कीच नाही आहे. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही बनवलेली ज्वेलरी माझ्यासोबत शेअर करायची, तर तुम्ही मला खाली दिलेल्या ईमेल ID वरती मेल करा. मी तुमचे फोटो पाहिले आणि नक्कीच आपल्या चॅनलवरती आपण कम्युनिटी पोस्टमधून ते फोटो पोस्ट करूयात. तर चला मग बघूयात कोणाचा पहिला फोटो नक्की माझ्यापर्यंत येतोय. तर भेटूयात पुढील भागामध्ये. तोपर्यंत छान छान ज्वेलरी बनवत राहा आणि माझ्याशी छान छान व्हिडिओमधून गप्पा मारत राहूयात. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी खुश राहा. बाय बाय.